मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 38 साइजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग मी तुम्हाला इथे खूप सोपी पद्धत सांगितली। हे पहा आपण ब्लाउज कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेला आहे। आज याची आपण शिलाई बघणार आहोत, खूप सोपी पद्धत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे सर्वात आधी आपण पाठीचा भाग इथे शिलाई करूया। हे पहा अशा पद्धतीचं अस्तर सुद्धा कटिंग करून घेतलं, उलट सुलट इथे चेक करत जा। हे पहा अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे कपडा आणि ह्याच्यावरती ह्या अस्तरचं कपडा। हे पहा इथे कट सुद्धा मारलेले आहेत पाठीचे टक्स देण्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून घेते, म्हणजे दोन्ही बाजूंना सुद्धा माझं हे समान मार्किंग होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने आता इथे हा कपडा अशा पद्धतीने मी ठेवून घेते आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण खालच्या बाजूला सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, पहा अशा पद्धतीने हे हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन व्यवस्थित आपल्याला हे अस्तरच्या कापडावरती इथे बरोबर कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता हा कपडा हे पहा बघू शकता इथे हे पहा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने आता इथे नाही शिलाई मारली तरी सुद्धा चालेल, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं बरोबर। हे पहा बघू शकता इथे आतल्या बाजूला शिलाई आपण इथे आली दाबटीप मारल्यामुळे। आता इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित आधी शिलाई मारून घ्यायची आहे। पहा इथून सुरुवात करायची आहे, पूर्ण गळ्याला व्यवस्थित आपल्याला शिलाई मारायची आहे। हे पण बघू शकता इथे आपली पूर्ण व्यवस्थित शिलाई मारली। आता जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे इथे सर्व व्यवस्थित कट करा। सर्वात आधी हा गळा आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित एकदम सावकाशमध्ये। हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे हा कपडा इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एकदम व्यवस्थित आकारामध्ये हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला पाइपिंग टाकायची आहे। हे पहा बघू शकता अशा पट्टे इथे काढलेले आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने काढायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। हे पहा आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते एकाला एक जॉईंट करून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने आपण एकाला एक ही जॉईंट करून घेतली। आता इथे काय करायचं आहे, एका बाजूला थोडंसं आपलं दुमडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि एकदम इथे कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित सर्वात आधी। आता इथे आपल्याला पाइपिंग टाकायचे। हे पहा हे थोडंसं दुमडून घेतलेलं इथे आपण शिलाई मारून घेतली। आता हे ओपनच आहे। हे पहा इकडच्या बाजूला दुमडून घेतलेलं नाही आपण। आता ही बाजू ह्याच्यावरती ठेवून आपल्याला गोल आकारामध्ये व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे पूर्ण गळ्याला पाइपिंग टाकायची। हे अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता हे अशा पद्धतीने आपली इथे पट्टी तयार झाली बघू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित शिलाईमध्ये पकडायचं आहे। आता इथे हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा कपडा त्याच्यावरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि जेवढी तुम्हाला जाड हवी असेल तेवढी इथे जाड ठेवू शकता, नाजूक हवी असेल तर नाजूक सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता। आता इथे बघू शकता व्यवस्थित आपली इथे परफेक्ट पाइपिंग झालेली आहे बघू शकता। तुम्हाला जाड हवे असेल तर जाड सुद्धा टाकू शकता। हे पाठीमागची बाजू सुद्धा बघू शकता एकदम व्यवस्थित झालेला आहे।
दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही पाठीचे टक्स टाकता त्या पद्धतीने इथे तुम्ही टाकायचे आहेत. आणि गळ्याला तुम्हाला जर पायपिंग लावायची नसेल तर इथे तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. आता आपल्याला हे अस्तरला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा, जेणेकरून काय होईल, उलटसुलट होणार नाही तुमचं. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि हे सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे इथे टक्स आहेत बघा मारलेले. हे असं मार्किंग करून ठेवा. हे इथे बरोबर मारलेले आहेत बघा, दोन्ही सुद्धा बाजूने. इथे पण आहे, इथे पण आणि इथे सुद्धा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हे आपल्याला हा अर्धा इंचचा इथे मारायचा आहे. हे बघू शकता, इथे सुद्धा मार्किंग आहे आणि इथे सुद्धा मार्किंग आहे. आता व्यवस्थित हे शिलाई करून घेऊन आणि शिल्लक राहिलेला कपडा सर्व इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी शिल्लक राहिलेला सर्व कपडा सुद्धा इथे कट करून घेतला आहे अशा पद्धतीने. आता इथे हे कट मारलेले आहेत बघा, असं सुद्धा ह्या म्हणजे व्यवस्थित मारून घ्या, जेणेकरून इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसतील. हे अशा पद्धतीने जॉईन करताना आपल्याला ते सोपं पडतं. मग ते कट खूप महत्त्वाचे आहेत, आपला जॉईंट सुद्धा तिथे व्यवस्थित आला पाहिजे. आता इथे हे सर्वात आधी हा टक्स मारून घेऊया आपण. हे इकडच्या सुद्धा बाजूला आहे, असं समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे काय होईल, हे इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. इथपर्यंत द्यायचं आहे. कटिंगच्या वेळेस तुम्हाला खूप व्यवस्थित इथे मी समजून सुद्धा सांगितलेलं आहे. हे असं पकडा व्यवस्थित एकदम. हे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर हा पाठीचा कसा देतो त्या पद्धतीने इथे आपल्याला द्यायचं आहे. हे व्यवस्थित पकडा. हे खालचं सुद्धा एकदम व्यवस्थित आलं पाहिजे आपलं. आता हे व्यवस्थित आपल्याला हे उलट सुलट चेक करत जा. हे असं ठेवून घ्यायचं आहे समोरासमोर. इथे कट आहे बघा. हे इथे बघू शकता, इथे हा व्यवस्थित ठेवा इकडच्या बाजूला. हे हा कट आहे तो व्यवस्थित इकडच्या बाजूला ठेवा. हे अशा पद्धतीने, जेणेकरून काय होईल, तिथे आपलं उलट सुलट होणार नाही, याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. पटकन ते लक्षात येत नाही, म्हणून समजावून सांगते मी तुम्हाला. आता इथे काय करायचं आहे, हे व्यवस्थित अस्तर आपल्याला ह्या कापडाला ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचा आहे आणि जेवढा शिल्लक राहिलेला साईडचा कपडा असेल ना, तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे दोन्ही व्यवस्थित शिलाई करून झालं. इथे साईडचा राहिलेला कपडा सुद्धा इथे कट मारलेला आहे. बघू शकता, ह्या बाजूला मारते मी, जेणेकरून ब्लाऊज पीसावरती सुद्धा लक्षात येईल. हे इथे कट आहे बघू शकता. इथे वाटलंच तर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे असं मार्किंग करून ठेवा, तुमच्या हे नक्की लक्षात येईल. म्हणजे जॉईन करताना आपल्याला तिथे बरोबर हा मध्यवर्ती मध्य व्यवस्थित आला पाहिजे. आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. हे इकडची बाजू आणि ही बाजू अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. हे बघू शकता, हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. इथे कट बघू शकता, इथे सुद्धा हा कट आहे बघू शकता इथे. हे आणि इथे आपण पाठीसारखा टक्स दिलेला आहे. तिथे शिलाई झाल्यानंतर खूप आकार सुद्धा व्यवस्थित येतो आणि तो बसायला सुद्धा इतका छान असा बसतो. हे इथे सुद्धा मारलेला आहे मी, मार्किंग करून घेतलं. कट आहे तिथे. हे इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे एक मी बाजूला ठेवून घेते. हे आता इथे काय करायचं आहे, हे असं उलटं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती. खूप सोपं आहे. आता इथे उलटं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता, इथे परफेक्ट आपलं इथे पुरत सुद्धा आहे. खालून जॉईंट सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. आता इथून आपल्याला जॉईन करायला फक्त हा लक्षात ठेवा, हा मार्किंग आणि हा मध्य एकदम परफेक्ट आपला बरोबर आलेला पाहिजे, तेव्हा तिथे पप आपला इतका व्यवस्थित येतो.
ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथून आपल्याला शिलाईत म्हणजे जेवढं तुम्ही पकडता तेवढं इथे आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे। आता ह्याच्यावरती डबल अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता शिल्लक राहिलेला कपडा, मी कटिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं शिल्लक राहतं थोडंफार त्या बाजूला वरच्या बाजूला। हे पहा पप तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित येतो। हे पहा आणि इथे व्यवस्थित असा हा खोलगट भाग सुद्धा तयार होतो, बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने, आणि बसायला सुद्धा तो व्यवस्थित बसतो, कुठलाही प्रॉब्लेम तिथे येणार नाही। हे पहा बसायला सुद्धा इतका तो व्यवस्थित बसतो। आता इथे बघू शकता हा शिल्लक राहिलेला कपडा आहे थोडासा आपला। हे पहा बघू शकता इथे मी तुम्हाला मार्किंग सुद्धा करून दाखवते। हे पहा इथे, हे पहा एवढाच आहे, इथे जास्त नाहीये। आता इथे काय करायचं आहे, हे पहा हा शिल्लक राहिलेला कपडा, हे पहा बघू शकता इथे असा कट करून घ्यायचा। हे पहा एवढा शिल्लक राहतो, कटिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे। आणि थोडीशी अशी शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा नाही मारली तरी सुद्धा चालेल। आता दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करून तयार करायचा आहे। हे पहा आता हा व्यवस्थित शिलाई करायचा। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, हा ह्याच्यावरती उलटा ठेवा, खालून जॉईन करायला सुरुवात करायची आहे। हे पहा आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे तुम्हाला पकडायचं आहे, बरोबर हा मध्यावरती मध्ये येतो। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे वरच्या साईडला राहिले तरी राहू द्या, थोडंफार शिल्लक ते कट करता येतं, पण इथून खालून जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि बरोबर मध्यावरती मध्ये सुद्धा आपला तिथे आला पाहिजे, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे। व्यवस्थित शिलाई मारून झाली, इथे बघू शकता आता। हे पहा, हे पहा पप बघू शकता खूप आपला व्यवस्थित असा आलेला आहे। पहा अशा पद्धतीने बघू शकता, दोन्ही सुद्धा व्यवस्थित शिलाई करून दाखवलं मी तुम्हाला। पप इतका व्यवस्थित येतो आणि बसायला सुद्धा इतका छान असा बसतो, तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होत नाही। आणि जरी शिल्लक राहिलं तरी थोडंसं असं तुम्ही इथे कट करून घ्यायचं आहे। हे पहा एवढं शिल्लक राहिलेलं आहे। हे पहा असं, म्हणजे तुमचा आकार सुद्धा कुठला तुम्हाला तिथे प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होणार नाहीये। हे पहा दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपलं शिलाई करून झालं। डबल शिलाई मारून घेत जा, म्हणजे कसं पटकन निघणार नाही याची सुद्धा आपल्याला तिथे काळजी घ्यायची आहे। आता इथे बघू शकता हुक आणि लूक पट्टी जॉईन करून घ्यायची आहे, खूप महत्त्वाची। इकडच्या बाजूला लूक पट्टी, इकडच्या बाजूला हुक पट्टी अशी ठेवून घ्या, दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे आहेत। हुक पट्टी ही खालच्या बाजूला जाते आणि लूक पट्टी लावतो आपण ती, हे पहा उलट साईडने लावतो आपण, ह्या बाजूने लावतो आणि वरच्या बाजूला काढत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे बघू शकता लावून घेतली आणि दाबटीप सुद्धा मारून घेतलेली आहेत। आता इथे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे। हे पहा आणि परत एकदा हे पहा हा पूर्ण अस्तरचा कपडा आतल्या बाजूला गेला पाहिजे। हे पहा वरती दिसता कामा नये अशी आपल्याला इथे एक व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली इथे शिलाई सुद्धा झाली, बघू शकता। अस्तरचा पूर्ण कपडा हा आतल्या बाजूला घ्या। हे पहा अशा पद्धतीने, इथे वरती दिसून सुद्धा द्यायचा नाहीये, तेव्हा तो दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतो। हे पहा बघू शकता इथे। आता दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। ही आपली हुक पट्टी झाली, इथे आपण आतल्या बाजूला हुक लावून घेतो, ते सुद्धा मार्किंग एकदम व्यवस्थित करत जा। कधी कधी हुक उचलतं, बऱ्याच वेळा तसा प्रॉब्लेम आपल्यामध्ये निर्माण होतो, त्यामुळे काय करायचं आहे नेहमी लावताना एकदम समान मार्किंग करून सुद्धा लावायचं आहे। हे पहा आता इथे हे पहा अशी पट्टी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सर्वात आधी आणि वरच्या बाजूला काढायची आहे। हे पहा अशी जॉईन करून घेतली, बघू शकता इथे। आता इथे हे पहा तुम्हाला जर डायरेक्टली ठेवायला जमत असेल तर अशा पद्धतीने ठेवा, नाही जमलं तर इथे सर्वात आधी शिलाई मारून घ्या 3 किंवा 4 नंबरची, नंतर अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवली तरी सुद्धा चालेल। डायरेक्टली ठेवायला जमत असेल तर हे पहा असं फोल्ड करून घ्या, थोडंसं दुमडून घ्या म्हणलं तरी सुद्धा चालेल। हे पहा आता ही शिलाई आहे बघा आतली, हे पहा जास्त असं इकडच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही, हुक लावून लावून तिथे पटकन निघून जातं, त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा काळजी घ्यायची आहे। हे पहा इथे बरोबर, हे पहा हे पहा असं आता फोल्ड करा आणि 5 नंबरची शिलाई मारा, म्हणजे दोरा तोडायची काहीही तिथे गरज नसते।
आता इथे बघू शकता ही पट्टी जॉईन करून झाली। आता इथे हे पहा असं बघून चेक करायचं आहे आपलं व्यवस्थित आलेलं आहे का पट्टी। कधी कधी काय होतं मागे पुढे होऊन जाते, लक्षात येत नाही। ब्लाऊज पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या ते लक्षात येतं बघा बऱ्याच वेळा। हे पहा अशा पद्धतीने बघा चेक करून घ्या वरती खाली झालेला आहे का। हे पहा बघू शकता इथे थोडंसं एकदम नॉर्मल आहे। हे पहा असं सरळ कट करून घेतलं तरी चालेल। हे पहा एकदम नॉर्मल आहे। हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलं। हे पहा आता इथे व्यवस्थित झालं। हे पहा आता बघू शकता इथे आता आपल्याला इथे लुक तयार करायचे आहे, समान मार्किंग करायचं आहे। इथे वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्या, तिथे पायपिंग टाकायची आहे आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला पट्टी टाकायची, तिथे सुद्धा हे थोडंसं आपल्याला सोडून द्यायचं आहे। नाहीतर तुम्ही काय करत जा, हे पहा तुमचा असा ब्लाऊज घेत जा, हे पहा अशा पद्धतीचा आणि इथे ठेवून घेत बघत जा। हे पहा किती आहे आपलं बरोबर इथे परफेक्ट राहिलेलं आहे। बघू शकता इथे वरच्या बाजूला अर्धा इंच आणि हे खालच्या बाजूचं अर्धा इंच असं सोडून द्या। खालच्या बाजूला आपल्याला कमरेकडच्या बाजूला पट्टी लावायची असते, त्या आतमध्ये आपण अशा पद्धतीची फोल्ड करून घेतो। हे पहा आता इथे बघू शकता एवढं आपलं शिल्लक आहे। आता इथे काय करायचं आहे समान मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा असं करा, हे मार्किंग ह्याच्यावरती असं ठेवून घ्या। हे पहा बरोबर आपलं आलं पाहिजे। इथे एक मध्यावरती एक मार्किंग करून घ्या। हे पहा इथे हे पहा अशा पद्धतीने आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घेतलं। पट्टी थोडीशी मोठी आहे कारण की आपला कटोरी ब्लाऊज जर असला तर आपण इथे 5च हुक असतात, प्रिन्सेसमध्ये आपली पट्टी थोडीशी मोठी असते, एवढं लक्षात ठेवा। आता इथे काय करायचं हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं समान मार्किंग होऊन जाईल। बघू शकता इथे इथे आणि इथे हे पहा बरोबर मार्किंग किंवा टेप लावा तुम्ही, टेपच्या साह्याने किती अंतर आपलं समान होते ते लावून घ्या, म्हणजे हे बघू शकता बरोबर एकदम परफेक्ट झालेलं आहे। हे पहा एकदम व्यवस्थित आपलं इथे अंतर सुद्धा राहतं, म्हणजे आपलं हुक सुद्धा उचललं जात नाही। आता इथे अर्धा इंच जाईल खालच्या बाजूला, इथे एक हुक येईल आपलं 1 2 3 4 5 6 एक जास्त लावायचं आपल्याला इथे, म्हणजे ते व्यवस्थित येऊन जाईल। आता इथे तुम्ही हाताने बनवत असाल हाताने सुद्धा बनवू शकता किंवा असे त्रिकोण केले तरी सुद्धा चालेल। इथून सुरुवात करायची आहे थोडंसं खालच्या साईडला सोडून। हे पहा इथे आता हे पहा अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोण तयार करू शकता। हे पहा अशा पद्धतीने हे पहा, किंवा हाताने बनवत असाल तर हाताने सुद्धा बनवू शकता। आता इथे एक कडेला एक टीप मारून घ्यायची आहे। आता इथे खालच्या बाजूला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आपल्याला, 1.5 इंचच्या काढलेल्या आहेत आणि एकाला एक जॉईंट करून घेतलेल्या आहेत मी। आता इथून थोडीशी ही आपली अशी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला जॉईंट करायला आणि दाब टीप सुद्धा मारायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ती व्यवस्थित दिसते। हे पहा आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा इथे खालच्या बाजूला सुद्धा। आता इथे हे पहा लावून घेतली, इथे अशा पद्धतीने पकडायची आहे। हे पहा हे इकडच्या बाजूला करा, हे पहा अशा पद्धतीने आणि इथे एकदम हे अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे दाबटीप, अशी मारून घ्या एकदम कडेपर्यंत आणि ते आतल्या बाजूला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित। सर्वात आधी दाबटीप मारून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला ते पलटी सुद्धा करायचं आहे। आता इथे माझी व्यवस्थित शिलाई मारून झाली। आता इथे बघू शकता हे पहा असे दोरे असतील तर कट करून टाका। हे पहा आता इथे बघू शकता हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे असं आणि हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित। हे पहा इथे व्यवस्थित शिलाई मारून झाली, बघू शकता। दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, फक्त इकडून जॉईन करून घ्या। हे पहा आणि इथं आल्याच्या नंतर फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर आतल्या बाजूला ते दाबटीप मारून पलटी करून घ्यायचं आहे। जसं ह्या बाजूला केलं तशाच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला तुम्हाला करायचं आहे। आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा खालच्या बाजूचे इथे पट्टे जॉईन करून घेतल्या। एकदा व्यवस्थित चेक करा, हे पायपिंगच्या आधी खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमचं वरती खाली होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने चेक करा व्यवस्थित आलेलं आहे, फक्त पट्टी सुद्धा खेचून लावत जाऊ नका आणि व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा, म्हणजे तुमचं इथे व्यवस्थित होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने लावून बघा, जर वरती खाली झालं तर तेवढंच ते व्यवस्थित ते कट करून टाका। हे पहा आता इथे आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला बाकीच्या पायपिंग टाकून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा इथे मी पायपिंगसाठी पट्ट्या क्रॉस काढलेल्या आहेत, ज्या पद्धतीने पाटीला टाकली त्या पद्धतीने इथे मी जॉईन करून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकाला एक व्यवस्थित इथे क्रॉस काढलेल्या आहेत पट्ट्या,
1 इंचाच्या काढलेल्या आहेत. मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे पहा, थोडंसं आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. पहा अशा पद्धतीने सर्वात आधी इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा इकडच्या बाजूला शिलाई आहे, हे पहा इकडच्या बाजूला नाही आहे. हे पहा थोडीशी बाहेर ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आणि इथून सुरुवात करायची आहे. गोल राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वात आधी थोडीशी बाहेर ठेवा, तिथे आपल्याला फोल्ड करून घ्यावी लागते. अशा पद्धतीने शिलाई झाली, बघू शकता इथे. आता इथे काय करायचं, हे पहा हे जास्तीचं आहे, थोडंसं बाहेर. हे पहा आता इथे काय करायचं, हे पहा असं फोल्ड करायचं आहे बरोबर ह्याच्या बरोबर लाईनीमध्ये. आणि नंतर हा कपडा खालचा वरती अशा पद्धतीने घेऊन ह्याच्यामध्ये हे पहा तुम्हाला जाड किती ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता आणि नाजूक किती ठेवायची आहे तेवढी सुद्धा इथे ठेवू शकता. बघू शकता इथे व्यवस्थित तुमची पायपिंग सुद्धा तिथे होऊन जाणार आहे. हे पहा एकदम नाजूक करायची असेल तर नाजूक सुद्धा इथे तुम्ही करू शकता आणि बरोबर इथे मधल्या खाचीमध्ये तुम्ही शिलाई द्या, म्हणजे तिथे आणखीन तुमची व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. पहा बघू शकता हा पाठीचा भाग आपल्याला ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने उलटा ठेवून व्यवस्थित आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच हे शिलाईमध्ये पकडायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे एकावरती एक. गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा ठेवून घ्या आणि व्यवस्थित ही पूर्ण आपल्याला शिलाई मारायची आहे. हे पहा व्यवस्थित शोल्डर जॉईन झाले, बघू शकता इथे व्यवस्थित अशा पद्धतीने हे व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा एकदम इथे कमी जास्त सुद्धा होऊ देऊ नका, एकदम परफेक्ट आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. बाही जॉईन करण्याच्या आधी हे पहा इथे बघू शकता हे व्यवस्थित पकडा, एकसारखं आहे का ते एकदा चेक करत जा. बऱ्याच वेळा काय होतं मागे पुढे होऊन जातं बाही, मग ती मागे पुढे होऊन जाते. त्यासाठी हे पहा हे चेक करा व्यवस्थित आहे का. मागे पुढे असेल तर एका लाईनमध्ये घ्या आणि ते तेवढं थोडंसं गोल राऊंडमध्ये ते फक्त कट करायचं आहे. असं चेक करा म्हणजे तुमची बाही सुद्धा एकदम व्यवस्थित ते होऊन जाईल. आता आपल्याला इथे बाही जॉईन करून घ्यायची आहे, राहिलेली आहे. अस्तरला सर्वात आधी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीची आपण इथे मोठी बाही काढून घेतलेली आहे. आता ती आपल्याला अस्तरला जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा ही पुढची बाजू आहे. हे पहा असं ही सुद्धा पुढची बाजू आहे. इथे सुद्धा मार्किंग करून घेते पुढच्या बाजूला, इकडच्या बाजूला करायचं नाही. हे पहा इकडच्या बाजूला करू नका अजिबात तुम्ही, नाहीतर काय होईल तुमचं तिथे लक्षात येणार नाही कुठल्या बाजूला मार्किंग केलं. आता इथे हे पहा समोरासमोर ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा जेणेकरून काय होईल तुमचं तिथे उलटसुलट होणार नाही, याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. आता इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. पहा मार्किंग आहे इकडच्या बाजूला ठेवून घ्यायचं बरोबर व्यवस्थित. आता हे सुद्धा बाजूला हे मार्किंग आहे, बघू शकता हे समोरासमोर आलं पाहिजे. हे पहा हे समोरासमोर आले पाहिजे. ही सुईची बाजू आहे, ब्लाऊज पीसाची ही सुईची बाजू आहे. आपल्याला वरून जॉईन करून खालच्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर, त्याच्यामुळे इथे काळजी घ्या. हे पहा असं ठेवून घ्या तुम्ही. हे मार्किंग केलेलं आहे बघा पुढच्या बाजूचं आणि पाठीमागच्या बाजूला आपण हे मार्किंग केलेलं नाही. उंच बाजू असते ती पाठीमागच्या बाजूला आणि थोडासा खोलगट आकार असतो तो पुढच्या बाजूला असतो. इथे एवढं फक्त लक्षात ठेवा, इथे पुढच्या बाजूला हे मार्किंग केलेलं आहे. आता इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे बरोबर. हे पहा इथून सुरुवात करायची आहे आणि आतल्या बाजूला ते आपल्याला दाबटीप टाकायचे आहे आणि ते पलटी करायचं आहे. आता इथे बघू शकता ही शिलाई मारून घेतली. हा कपडा मी इथे कट करून टाकते. हे पहा आता इथे बघू शकता ही व्यवस्थित अशा पद्धतीने. हे आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई दिली. आता इथे इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा आता इथे काय करा एकदम कडेला इथे अस्तरवरती दाबटीप आली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची आहे अस्तरवरती.
पहा इथे अस्तरवरती दापटीप टाकून झाल्याच्या नंतर हे पहा आता इथे वरती नाही टाकली तरी चालेल। हे पहा दिसायला सुद्धा ते तुमचं काठपदर साडी जर असेल ब्लाऊज एकदम सुंदर असं दिसायला तिथे दिसून जाईल। हे पहा आता हे आतल्या बाजूला घ्या। हे पहा बघू शकता आता इथे हे पहा आता इथे नाही शिलाई मारली तरी चालेल पुढच्या बाजूला। आता इथून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण। हे पहा इथून हे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो इथे आपल्याला कट करायचा आहे। दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता ही पुढची बाजू आहे। हे पहा आणि हे पहा ही सुद्धा बाहीची पुढची बाजू आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचा। नाही लक्षात आलं तर हे पहा ही उंच बाजू आहे ना ती पाठीमागच्या बाजूला असते आणि खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला असते। म्हणजे ह्या बाजूला हे मार्किंग आहे। बाही जोडायला कधी सुद्धा मध्यापासून सुरुवात करायची आहे। हे पहा इथे मध्य आहे बघू शकता। बरोबर हा कट मध्यावरती ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडची बाजू ही जॉईन करून झाली परफेक्ट। इथे बाही सुद्धा आपली पुरलेली आहे बघू शकता। खेचून लावू नका एकदम सावकाशमध्ये लावा म्हणजे कुठला तुम्हाला इथे प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होणार नाहीये। आता इकडची बाजू आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। हे पहा व्यवस्थित गोल राऊंड मध्ये ही बाही सुद्धा आपली जॉईन झालेली आहे बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने आता इकडची बाजू आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। पहा इकडच्या बाजूने घ्यायचं आहे आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला। ह्याच्यावरती परत आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित आपली पॅक होईल। तर दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करायची आहे। हे पहा बघू शकता ही पुढची बाजू आहे। हे पहा आता इथे ही मार्किंगची पुढची बाजू आहे। हे पहा असं ठेवून बघा। हे पहा ही थोडीशी खोलगट आहे। आता इथून मध्यापासून सुरुवात करायची आपल्याला जॉईन करायला आणि जॉईन झाल्याच्या नंतर डबल शिलाई मारा। ही बाहीला कशी मारली त्याच पद्धतीने ह्या बाहीला सुद्धा आपल्याला जॉईन करून डबल शिलाई मारायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या आपल्या व्यवस्थित जॉईन करून झालेल्या आहेत बघू शकता इथे एकदम व्यवस्थित। आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। प्रिन्सेस कट आला थोडंसं खालच्या बाजूला क्रॉस असतं कशा पद्धतीने फिटिंग करायची आहे एकदम आपली सरळ सुद्धा आली पाहिजे। तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे इथे व्यवस्थित बघायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल तुमची फिटिंग सुद्धा तिथे व्यवस्थित होऊन जाईल। बाह्या आपल्या सुद्धा असं चेक करून घ्या खूप महत्त्वाचं आहे फिटिंगच्या आधी। कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं मागं पुढं होऊन जातं ते। हे पहा असं पकडा। हे पहा म्हणजे जेणेकरून काय होईल व्यवस्थित आपलं दोन्ही सुद्धा तिथे होऊन जाईल। आता हे व्यवस्थित आहे बघू शकता इथे। आता आपल्याला करायचं आहे फिटिंग। हे सर्वात आधी चेक करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने पकडा हे टक्स पाठीचे बरोबर आहेत का। हे पहा असं व्यवस्थित पकडा। हे पहा बघू शकता इथे। त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगत असते मार्किंग व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला ते पकडायचं आहे। आता इथे बघू शकता इथे मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा। पाठीचा इथला मध्य आहे बघू शकता इथे। हे पहा इथे मार्किंग करून ठेवा किंवा असं पकडा तुम्ही। हे पहा खूप सोपी पद्धत सांगणार आहे आज तुम्हाला। जर क्रॉस तुमची फिटिंग येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे। प्रिन्सेस कटमध्ये क्रॉस थोडीशी फिटिंग येते कधी कधी बऱ्याच वेळा तसं होतं कारण की थोडंसं आपण बाहेरच्या बाजूला ते क्रॉसमध्ये आकार देत असतो। हे पहा आता इथे आहे बघू शकता। ह्याचा बरोबर आपण मध्य करून घेतला। हे लक्षात आलं ना तुमचं बाकी सर्व लक्षात येईल। हे पहा असं मध्य करून घेतला। आता इथे काय करायचं आहे पहा फिटिंगला। हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे तुम्ही। हे व्यवस्थित आहे का बघायचं आहे एकसारखं। इथे कमी जास्त होत असतं। हे पहा थोडंसं बाहेर आहे बघू शकता इथे म्हणजे तेवढं ते क्रॉस होऊन आपलं कट होऊन जाणार। हे पहा इथे असं ठेवायचं आहे ह्याच्यावरती। हे पहा बघू शकता इथे असं ठेवा ह्याच्यावरती। हे पहा बघू शकता इथे हे बरोबर पकडा। हे पहा आता ही पाठीमागची बाजू घेते। हे पहा इथे बघू शकता। हे पहा थोडंसं क्रॉस आहे। हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर आहे एकदम परफेक्ट। आता इथे क्रॉस आहे इथून सुरुवात करायची आहे। हे बरोबर आहे आपलं एकदम व्यवस्थित। आता एवढं क्रॉस इथून सरळ घ्या म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा तिथे एकदम सरळ येणार। हे पहा बघू शकता इथे आपलं परफेक्ट बरोबर आलेलं आहे। हे पहा परत एकदा सांगते मी। हे पहा अशा पद्धतीने आता नाहीतर हे कट करून घ्या। हे पहा असं कट करून घ्या सरळ लाईनमध्ये हे आणि नंतर इथून आपल्याला शिलाई मारायची आहे। हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा एकदम तिथे परफेक्ट सरळ येऊन जाईल। आता दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला दाखवते। एवढा आपला क्रॉस निघालेला आहे बघू शकता खालच्या बाजूला। तसं तुम्ही सुद्धा करायचं आहे फक्त जेवढं क्रॉस आहे तेवढंच कट करा फक्त लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी दाखवते तुम्हाला। हे पहा
इथे आपला हा मध्य आहे. आता इकडचा कपडा असा ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती इकडे घेते मी. हे पहा हे मध्य आहे पाठीचा, असा ठेवा ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने आणि हे पकडा असं. हे पहा अशा पद्धतीने हे पकडा, पाठीमागच्या बाजूला घ्या. हे पहा किती क्रॉस आहे, थोडंसं क्रॉस आहे बघू शकता इथे, एवढं क्रॉस आहे. ते व्यवस्थित आपल्याला ते कट करायचं आहे. हे पहा असं ठेवून बघा तुम्ही, सरळ लाईन घ्यायची आपल्याला. हे पहा एवढं क्रॉस आहे ते, तेवढं आपल्याला ते कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये ते करून घ्यायचं आहे ह्याच्या बरोबर इथपर्यंत. हे पहा जेवढं क्रॉस आहे तेवढं मी ते कट करून टाकलं, म्हणजे तुमची फिटिंगसुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये तिथे येऊन जाणार बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही करा. बरोबर हा पाठीचा मध्य आहे का, पाठीच्या भागाचा बरोबर असं ठेवून बघा त्याच्यावरती हा भाग, म्हणजे तुमचं तिथे कुठेही चुकणार नाही आणि तुमची फिटिंग एकदम सरळ लाईनीमध्ये. फक्त प्रिन्सेस कटमध्ये असं करायचं आहे, कारण की आपण काय करतो फिटिंगच्या बाजूला 2-2.5 किती भरतो टक्स जेवढा असेल तेवढा फिटिंगच्या बाजूला आपण ते वाढवून घेत असतो, क्रॉस लाईन देत असतो आपण. त्याच्यामुळे हे आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये करावं लागतं. 4 टक्समध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फिटिंग करावी लागते. आता इथून सुरुवात करायची आहे फिटिंगला. आपल्याला सर्वात आधी अशी फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित. नंतर बाकीच्या आतमध्ये पलटी करून बॉक्स फिटिंग करायची आहे. हे पहा आता तुमची फिटिंग येते एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा येऊन जाणार, कुठेही चुकणार नाही. हे पहा ही सुद्धा बाजू एकावरती एक पकडा अशा पद्धतीने आणि कडेपर्यंत खाली शिलाई मारा. हे पहा आणि आतल्या बाजूला पलटी करून आतल्या बाजूने एक शिलाई मारायची आहे. नंतर आपल्याला फिटिंग करायची आहे, म्हणजे फिटिंग करणं सुद्धा खूप सोपं जातं आपल्याला. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा दंडगेर जो असेल तो लांब बाही आहे, त्याच्यामुळे फिटिंग सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे. हे पहा दंडगेर असा जेवढा आहे तेवढा मोजून घ्यायचा आहे तुम्ही. 5.5 दंडगेर आहे. हे पहा व्यवस्थित पकडा, गुढीसुद्धा पडता कामा नये. हे पहा आहे तेवढा दंडगेर इथे टाकायचा आहे, मोजून घेऊन इथं मार्किंग करून घ्यायचा असं दोन्हीसुद्धा बाजूंना, ह्यासुद्धा बाजूला. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. जी तुमची पद्धत असेल ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. हे पहा आता ही मुंडा मोजून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीचा ब्लाऊजचा. हे पहा अशा पद्धतीने पकडायचा, इथून असं शोल्डरला ठेवायचा. हे पहा इथे बाही जॉईंटच्या तिथे 8 भरलेला आहे बघू शकता. तुमची जी पद्धत असेल ती तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. हे पहा असंही पकडायचं आहे आणि जिथं 8 भरते तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं भरत आहे, इकडच्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, जेवढं इकडच्या बाजूला भरलं तेवढं. हे पहा असा टेप ठेवायचा आहे. हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे ब्लाऊजची पूर्ण खालच्या बाजूला कंबर मोजून घ्यायची आहे, मापाचा ब्लाऊज, आणि हा शिलाई करतोय तो ब्लाऊज. हे पहा असं व्यवस्थित खेचायचं नाही एकदम सावकाशमध्ये, नाही तिथे कमी जास्त सुद्धा तुमची कमरेच्या बाजूला फिटिंग होऊ शकते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा ब्लाऊज. हे पहा असा खेचू नका, एकदम सावकाशमध्ये आपल्याला ते हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा इथं मार्किंग करून घ्या, जेवढं शिल्लक आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मार्किंग आहे बघू शकता किती आहे, 5.25 भरलं. आता हे टोक 5.25 वरती जिथं भरलं तिथं ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने जिथं 5.25 भरलं तिथं हे टोक ठेवून घ्यायचं. हे झालं डबल. अजून एकदा आपल्याला म्हणजे 4 भाग होऊन जातील. हे पहा आता परत एकदा अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं आपल्याला बरोबर ते फिटिंगचं मार्किंग होऊन जातं. आता हे मार्किंग आपल्याला फिटिंगचं परफेक्ट आहे. आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना तेच मार्किंग. हे पहा इथे सोडून द्यायचे आहे, हे आपण बॉक्स फिटिंगसाठी शिलाई मारली. हे पहा अशा पद्धतीने इथं मार्किंग करायचं आहे आणि इकडच्या बाजूला जेवढं सुद्धा तुमचं तिथे शिल्लक राहू द्यात तेवढं तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथं मार्किंग करून घेते मी. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे तिन्ही सुद्धा मार्किंग, दंडघेर मार्किंग, मुंडा इथं मार्किंग केलं आणि कमरेचे मार्किंग
एकाला एक जॉईन करून घ्या. सरळ लाईनमध्ये तुमची फिटिंग तिथे कधीही चुकणार नाहीये. हे पहा असं जॉईन करून घ्या एकाला एक. पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. हे पहा आता इथे असं मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, मोठी बाई असेल ना तर लक्षात येत नाही फिटिंग कशा पद्धतीने करायची. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट करू शकता. तुमचं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाही. ह्या सुद्धा बाजूची असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे मार्किंग एकाला एक जॉईन करून घ्यायचं फक्त. आता एक खालच्या बाजूचं मार्किंग हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची बरोबर, म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा कधी चुकणार नाहीये. आता इथे एक शिलाई मारा, इथे एक मारा आणि इथे एक मारा. जास्त अशी जवळ सुद्धा घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. हे पहा बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे. ह्या सुद्धा बाजूची व्यवस्थित झाली एकदम सरळ लाईनीमध्ये. आता इथे काय करायचं आहे, हे पहा बरोबर आहे का ते चेक करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूंचा दंड घ्या. हे पहा इथे शिलाई आहे, इथे सुद्धा असं चेक करा. हे पहा एकदम बरोबर आहे. आता कंबर मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा व्यवस्थित एकदम खेचायचं पण नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम परफेक्ट आहे असं चेक करा, म्हणजे काय होईल तुमचं कुठे बिघडणार सुद्धा नाही आणि लूज सुद्धा होणार नाही. बरोबर एकदम फिटिंगला सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. इथे बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा एकदम व्यवस्थित फिटिंग आलेली आहे. हे पहा हे पहा खूप व्यवस्थित आलेली आहे आपली फिटिंग. हे पहा असं चेक करा व्यवस्थित आहे का. बरोबर हे शोल्डर व्यवस्थित असं पकडा. हे पहा म्हणजे आणि फिटिंग खालची हे पहा अशा पद्धतीने बरोबर आलेलं आहे. बघू शकते इथे हे पहा अशा पद्धतीने. इथे मध्याचं मार्किंग आहे बघू शकते इथे केलेलं. हे पहा अशी फिटिंग आली ना ब्लाऊज आपला परफेक्ट येतो आणि पुढे मागे सुद्धा होत नाही आणि वरच्या बाजूला सरकत नाही. मेन पॉईंट म्हणजे ते खूप महत्त्वाचं असतं. हे पहा आता हे मी नॉट बनवून घेतलेले आहेत. पाठीमागच्या बाजूला मटके गळ्यासाठी आपल्याला ते लावायचे आहेत. हे पहा असं पकडा व्यवस्थित, म्हणजे मार्किंगसुद्धा तुमचंच लावायचे असतील. मटक्या गळ्याला नॉड आपल्याला ते लावावेच लागतात. तो दिसायला सुद्धा आणखीन व्यवस्थित दिसतो. असं पकडा इथे. हे पहा शोल्डरला शोल्डर इथे जॉईंट आहे तिथे. हे पहा अशा पद्धतीने समान अंतरावरती लावून घ्यायची आपल्याला. जास्त असं खाली सुद्धा लावू नका. हे पहा आणि दोन्ही बाजूंना सुद्धा असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाही. नॉड लावताना सुद्धा हे पहा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे तिथे. जे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने इथे तुम्ही लटकन तयार करू शकता. हे पहा दिसायला सुद्धा असा इतका सुंदर असा हा गळा सुद्धा दिसणार आहे. हे पहा पायपिंग करू शकता तुम्ही किंवा लेस सुद्धा लावू शकता. दिसायला खूप व्यवस्थित दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही नॉड लावायचे आहे म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज इथे परफेक्ट शिलाई करून झालेला आहे. हे पहा बसायला सुद्धा एकदम व्यवस्थित असा बसणार आहे. पुढचा गळा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. हे पहा बाही सुद्धा आपली खूप अशी व्यवस्थित झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज शिलाई करून पूर्ण व्यवस्थित तयार झाला. हे पहा खालच्या बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम आपलं व्यवस्थित इथे आलेलं आहे. हे पहा इकडची सुद्धा बाजू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.